काल किटवर फोटो होते, आज किटवर फोटो न करता वाटप करतात? पाठीमागील तुम्ही 3 दिवसापासून पाहताय, आम्ही सर्व पदाधिकारी असतील प्रत्येक गावात आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कुठलाही किटवर आमच्या आमदार साहेबाचा फोटो नाही किंवा आम्हाला ते स्टंट करायची गरजही नाही, कारण परिस्थिती अशी इतकी भयानक आहे की आम्ही रोज पाहिल्यानंतर बघतोय. आज तुम्ही या भांडगावमध्ये आला असताल, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना एक 15 दिवस पुरेल इतका किराणा आज आम्ही स्वतः त्या पाण्यातून जाऊन त्या शेतकऱ्यांना दिला आहे. आणि मला एकच सांगायचं विरोधकाला की आपण एखादी बातमी आली की सांगताय की फोटो, आता काल खरं तर ते एक मुंबईहून टीम आली कुठली आणि त्या टीमवर सुद्धा यांना आपल्या किटवर त्यांचा एक बॅग ठेवली बारकी आणि ते सुद्धा प्रसारित केलं की ही मदत, ही फोटो लावून. हे आम्ही मदत नाही, हे ह्या भागाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचं कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत ही परिस्थिती संपत नाही तोपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी या शेतकऱ्याचे आणि बूमपरांडा वाशीतील माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत. आम्ही जोपर्यंत शिवसेना एकत्र होती त्यावेळेस हेच एकनाथ शिंदे साहेब आणि हे तानाजीराव सावंत साहेब हे स्वतःच्या खिशातनं ह्यांचे फोटो टाकून मदत करीत होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंचे फोटो टाकून मदत करीत होती. त्यावेळेस चालत होतं आणि आज चालत नाही का? कारण त्यावेळेस त्यांना माहीतच नाही किती पैसे जातात किंवा मदत कशी करावी लागते. परस्पर सगळं शिंदेसाहेब आणि सावंतसाहेब करीत होते. कारण चारा वाटपाच्या वेळेस त्या बॅगला सुद्धा फोटो होते, पाण्याच्या टाक्या वाटल्या त्यावेळेस फोटो होते. असे अनेक वेळेस प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि तानाजीराव सावंतसाहेब यांनी स्वखर्चातनं ह्यांचे फोटो टाकून मदत केलेली आहे. ते ह्यांना लक्षात आलं नाही का? आणि आज मला असं म्हणायचं आहे की आम्ही दिले, तुम्ही तुमचे उभे फोटो टाकून द्या ना मदत. काय का होईना लोकांच्या पदारात पडू द्या. न मदत देता जर तुम्ही टीका करत असाल तर यामध्ये राजकारण करणं चुकीचं आहे.